पुढे पोलिसांचा बंदोबस्त, मागून दरोडेखोरांची एंट्री. न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या 9 घरांवर दरोडा. लाखोंचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार, पोलिसांना पत्ताही नाही. अमरावती शहरातला अत्यंत सुरक्षित मानला जाणारा कांतानगर परिसर. याच भागातल्या नल दमयंती आणि शहानूर अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला. 1, 2, 3 नाही तर तब्बल 9 घरांवर दरोडेखोरांनी दरोडा टाकलाय. बरं, ही घरं काही एखाद्या सामान्य वस्तीतली घरं नव्हती, तर ही घरं होती थेट न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची. म्हणजे जिथं पोलिसांची सुरक्षा असते, नेहमी लक्ष असतं, अशा ठिकाणी दरोडेखोरांनी घराचे टाळे तोडून मुद्देमाल लंपास केलाय. पोलीस बंदोबस्त तैनात असताना झालेल्या या दरोड्यामुळे अमरावतीच्या कायदा व सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहतंय. नेमकी घटना कशी घडली? अमरावतीतल्या कांतानगर भागात असलेल्या या दोन्ही अपार्टमेंटमध्ये काही न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी राहतात. ते सध्या बाहेर गावी गेल्याची माहिती आहे. याचाच फायदा घेत दरोडेखोरांनी मध्यरात्री घरांची कुलपं तोडली आणि 5 न्यायाधीश आणि 4 कर्मचाऱ्यांच्या घरावर दरोडा टाकला. ज्या घरांमध्ये कुणीही नव्हतं, अशा 9 घरांना दरोडेखोरांनी लक्ष केल्याची माहिती आहे. घरातले मौल्यवान दागिने आणि रोकड घेऊन हे दरोडेखोर पसार झाले. चोरीला गेलेल्या मालाची किंमत काही लाखांच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे. 2 दिवसांपूर्वीच अमरावतीत एका सुवर्णकाराला भर दिवसा लुटल्याची घटना ताजीच होती आणि त्यातच आता थेट न्यायाधीशांच्या आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरावरच हा दरोडा पडल्यानं परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे. या परिसरात पोलिसांची नेहमी गस्त असते, पोलीस बंदोबस्त असतो, तरी सुद्धा दरोडेखोरांनी एवढ्या सहजपणे हा दरोडा टाकल्यानं पोलिसांच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस आता खडबडून जागे झालेत. घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी पंचनामा केलाय. या दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलीस सध्या परिसरातले CCTV कॅमेरे चेक करतायत. मध्यरात्रीच्या सुमारास 2 ते 3च्या दरम्यान या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे, त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे. याबाबत आम्ही स्वतः आमचे सर्व गाडगेनगर आणि क्राईम ब्रँचची टीम माननीय वरिष्ठांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर अजूनही त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून पुढील तपासाची कारवाई सुरू आहे. प्रत्यक्षात जे जज साहेब बाहेर गेलेले होते, म्हणजे आउट ऑफ स्टेशन होते, त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे. पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत. पोलिसांनी ठसे तज्ज्ञांचीही मदत घेतली आहे. तसंच आपल्या खबऱ्यांच्या माध्यमातून संशयित गुन्हेगारांच्या टोळ्यांचे रेकॉर्ड काढायलाही सुरुवात केली आहे. पण या घटनेमुळे अमरावती शहरात सध्या खळबळ उडाली आहे. तसंच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही, असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. पोलीस आता या सराईत चोरट्यांना कधी बेड्या ठोकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण दरोडा थेट पोलिसांच्या नाकावर टिचून टाकण्यात आलाय. अमरावतीहून अवकाश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.